हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलो सुद्धा करत असणार. बरं का मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्वरविज्ञान. स्वरविज्ञानसाठी नाडीशोधन करणे खूप गरजेचं आहे. तसेच आजार बरे करण्यासाठी आणि स्वर बदलण्यासाठी सुद्धा हे नाडीशोधन करणे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. स्वरविज्ञानमध्ये नाडीशोधन करणे हे खूपच जास्त जरुरी आहे. याच्यामुळे आपण चांगल्या प्रकारे नाडीशोधन करू शकतो. नाडीशोधन शिवसुरोदय शास्त्रामध्ये स्वरविज्ञानामध्ये याला फार महत्त्व आहे. कारण की नाडीशोधन आपण परफेक्ट केलं तर त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे तसा आणि पाहिजे तेव्हा श्वाससुद्धा बदलता येतो. शरीरामध्ये राहणाऱ्या सर्व नाड्या ह्या विभिन्न विषारी पदार्थाने दूषित राहत असतात, बरोबर मित्रांनो. आणि नाडीचे शोधन न करण्याने वायूचा प्रवाह अविरल रूपात संभव नाही होत. त्याच्या फळरूपात अनेक प्रकारच्या बिमाऱ्या होण्याची संभावना ही राहत असते. कॅन्सल. म्हणून योग साधनाचा आरंभ करण्याच्या पहिले नाडीशोधन करायलाच पाहिजे. ओके. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, नाडीशोधन करण्यासाठी आपल्याला काही सावधानी ठेवायच्या आहेत. त्या म्हणजेच नाडीशोधन करण्याच्या उपरांत कमीत कमी 15 ते 20 मिनिट विश्राम जरूर करायचा आहे. आणि सेकंड, जी व्यक्ती आजारी किंवा रोगी असेल तसेच गर्भवती स्त्री म्हणजेच प्रेग्नेंट लेडीज हे नाडीशोधन करू नये. त्यानंतर ज्या महिला असतात, ज्या लेडीज असतात त्या लेडीजनी मासिक धर्माच्या वेळेस म्हणजेच मंथली मेन्स्ट्रुअल पिरियड्स जे येतात त्यामध्ये नाडीशोधन करू नये. चौथं आहे, नाडीशोधन करण्याच्या पूर्ण पोट साफ ठेवायचं आहे. म्हणजे मलविसर्जन करून वगैरे आपल्याला पोट पूर्ण क्लीन करायचं आहे. यामध्ये एकच सोपी प्रोसेस आहे, ती जर आपण रोज केली तर आपल्याला स्वर बदलणे खूप सोपे होत जाते आणि त्याला म्हणतात नाडीशोधन. नाडी म्हणजेच आपला श्वास. ओके. आपला स्वर आणि शोधन म्हणजे शुद्ध करणे, त्याला अजूनच पवित्र करणं. किंवा ज्या वेळेला आपल्याला वाटतं की आपला सूर्यस्वर सुरू पाहिजे, चंद्रस्वर सुरू पाहिजे, त्यावेळेला ती गोष्ट सोपी व्हावी त्यासाठी गरजेचं आहे ते म्हणजेच नाडीशोधन. मित्रांनो, नाडीशोधनमध्ये योगशास्त्रामध्ये ध्यानधारणामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण की आपला श्वास व्यवस्थित जर गतिमान झाला, आपला श्वास बिना अडथळा सतत सुरू राहिला तर आपल्याला अनेक गोष्टी ह्या साध्य होत असतात. नाडीशोधनमुळे काय काय होतं हे सुद्धा यामध्ये आपण बघणार आहोत. नाडीशोधनमुळे कित्येक आजार सुद्धा बरे होतात. मायग्रेन सारखे आजार सुद्धा बरे होतात. आणि स्वर विज्ञानासाठी जेवढं आवश्यक आहे नाडीशोधन ते सुद्धा आपण करणार आहोत. आणि नाडीशोधन प्राणायामने सुद्धा खूप जास्त लाभ सुद्धा मिळत असतात. दिवसभर मन शांत राहतं, स्थिर राहतं, उत्साहित राहतं. रोग प्रतिकार शक्ती सुद्धा वाढत राहते. नाडीशोधन करण्याने मोटापा, डायबेटीज, कफ, रक्तचाप अशा समस्यामध्ये सुद्धा हा लाभ होत असते. आणि क्रोध, लोभ, ईर्ष्या, अहंकार यापासून सुद्धा मुक्त मिळत असते. ओके. आणि ह्या नाडीशोधनच्या माध्यमाने आपल्या शरीरामध्ये वात, पित्त, कफ सुद्धा संतुलित राहत असते. ओके. म्हणूनच आपल्याला नाडीशोधन करणे हे खूप गरजेचं आहे. स्वर विज्ञानासाठी आवश्यक आहे नाडीशोधन, ते सुद्धा आपण करणार आहोत. तर आपण नाडीशोधन सुरू करूया. नाडीशोधन करताना एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवायची आहे, आपला श्वास जो आहे त्याचं प्रमाण आपल्याला 1:2 असायला पाहिजे. 1:2 म्हणजे एक वेळा श्वास घेतले, जेव्हा आपण श्वास घेतो तर त्याच्या दुप्पट आपला उच्छ्वास बाहेर सोडायचा असतो. ओके. 1:2 असायला पाहिजे. म्हणजेच योगशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलं आहे की जर मी श्वास घेतो, जेवढा मी श्वास घेतला आहे त्याच्या दुप्पट माझा श्वास हा बाहेर पडला पाहिजे. ओके. तर आता मी श्वास घेत आहे. श्वास घेतला
त्यानंतर श्वास सोडला, तर जेवढा आपण श्वास घेतला त्याच्या दुप्पट श्वास सोडला. जेवढा आपण आपला उच्च श्वास बाहेर सोडू तेवढा आपल्या शरीरातील कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार आहे आणि त्याच्यामुळेच आपल्या शरीरातील टॉक्झिन कमी व्हायला मदत होत असते. तर आपल्याला नाडी शोधन करताना लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा श्वास घ्याल तेव्हा प्रयत्न असा कराल की जास्तीत जास्त उच्च श्वास आपला बाहेर पडला पाहिजे. जेव्हा बाहेर श्वास सोडतो तेव्हा जास्तीत जास्त शरीरातला जो श्वास आहे तो उच्च श्वास बाहेर पडला पाहिजे. सर्वात अगोदर 10 वेळेला आपल्याला नॉर्मल श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर श्वास घेतला, श्वास थांबवला आणि परत आपला जितका काही श्वास आहे तो डबल सोडायचा आहे. आपलं पूर्ण पोट हे आतमध्ये गेलं पाहिजे. असं 10 वेळेस करायचं आहे. त्यानंतर आपल्या उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. त्यानंतर डावी नाकपुडी अलगद तुम्हाला बंद करून ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही उजव्या नाकपुडीने श्वास घेत आहात त्यावेळेस आपल्याला डावी नाकपुडी अलगद बंद करून ठेवायची आहे. त्यानंतर थोडा वेळ थांबायचं, म्हणजे एखादी मिनिट रेस्ट घ्यायची. त्यानंतर डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि सोडायचा. असं 10 वेळेस आपल्याला करायचं आहे. सुरुवात आपल्याला 10 पासून करायचं आहे. ओके, आणि हळूहळू वाढवत घेऊन जायचं आहे. तर मित्रांनो, आपण जेव्हा तुम्ही जर ज्यांना 10 वेळेस शक्य होत नसेल त्यांनी 5 पासून सुद्धा स्टार्ट करू शकता सुरुवातीला. त्यानंतर 10 पासून तर आपल्याला 30 पर्यंतच याला वाढवत न्यायचं आहे. त्यानंतर 30 नंतर आपल्याला वाढवायचं नाही आहे. ओके, 10 ते 30 हाच एक योग्य प्रमाण आहे. त्यानंतर वाढवायचं नाही आहे. त्यानंतर उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. आता डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. ओके, अगोदर काय केलं, उजव्या नाकपुडीने श्वास घेतला आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडला. आता काय केलं, डाव्या नाकपुडीने श्वास घेतला आणि उजव्या नाकपुडीने सोडला. ओके, त्यानंतर नाडी शोधनमध्ये अजून एक टेक्निक आहे. नाकाने श्वास घ्यायचा आणि थांबवायचा आणि तोंडाने सोडायचा. तर दीर्घ खोलवर श्वास घ्या, दोन्ही नोस्ट्रलने नाक बंद करा आणि लगेच तोंडाने श्वास जितका काही आहे तेवढाही सोडा. ओके, त्यानंतर तोंडाने श्वास घ्या परत. ही पहिली प्रोसेस झाली, जे नाकाने श्वास घ्यायचा, थांबवायचा आणि तोंडाने सोडायचा. दीर्घ खोलवर श्वास ह्या दोन्ही नोस्ट्रलने घेतला, नाक बंद केलं, लगेच तोंडाने सोडलं. त्यानंतर आहे आता तोंडाने श्वास घ्यायचा आहे आणि नाकाने सोडायचा आहे. तोंडाने श्वास घ्या आणि तोंडाने श्वास घ्या आणि नाकाने सोडा. हे देखील तुम्ही करू शकता. ह्याच्यामुळे तुम्हाला जाणवेल की आपलं शरीर हे खूप हलकं झालेलं आहे, टेन्शन मुक्त झालेलं आहे. हळूहळू आपल्याला खूप फ्रेश वाटत आहे. नाडी शोधन शिवस्वरोदय शास्त्रामध्ये फार महत्त्वाचं मानलं जातं, कारण की नाडी शोधन आपण परफेक्ट केलं तर त्याच्या माध्यमातून आपल्याला हवा तेव्हा श्वास बदलता येतो. अगदी पटकन सुद्धा बदलता येतो. म्हणजे जेव्हा आपल्याला वाटते की उजवी नोस्ट्रल सुरू पाहिजे त्यावेळी उजवी नाकपुडी जी आहे ती सुरू होते. जेव्हा आपल्याला वाटते की डावी नाकपुडी सुरू व्हायला पाहिजे त्यावेळेस आपली डावी नाकपुडी सुरू होते. तर शिवस्वरोदय शास्त्र स्वरविज्ञान आपल्याला एकच सांगते की आपल्या शरीराचा व्यायाम आणि तो म्हणजेच नाडी शोधन. त्या नाडी शोधनचे अनेक चांगले हे परिणाम आहेत. नाडी शोधनने खूप लाभसुद्धा मिळतात. काही लाभसुद्धा मी यामध्ये सांगितले सुद्धा आहेत. आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया की नाडी शोधन केल्याने काय काय फायदे होतात, लाभ मिळतात, हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, तर आता आपण शिकलो काय, नाडी शोधन. तर याप्रमाणे तुम्ही डेली बेसिसमध्ये नाडी शोधन करा आणि स्टार्टिंग 5 पासून किंवा 10 पासून करून हळूहळू जेव्हा तुम्ही रोज करत जाल तर तेव्हा
20पर्यंत किंवा तुम्ही 30पर्यंत लास्ट म्हणजेच 30पर्यंत वाढवू शकता. त्यानंतर 30 नंतर वाढवायचं नाही आहे. 10ला 30 हेच प्रमाण योग्य आहे. ओके, या पद्धतीने तुम्ही नाडी शोधन करा. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलवर जर नवीन असणार आणि हा व्हिडिओ फायदेमंद वाटल्यास ह्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. थँक्यू.